आणि यानंतर मुंबईतनं एक महत्त्वाची बातमी समोर येते। छगन भुजबळ हे देवगिरी निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आज राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होतीये आणि यासाठीच छगन भुजबळ हे आता पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वी या बैठकीला सुरुवात झालेली असून महत्त्वाचे प्रमुख असे नेते देवगिरी निवासस्थानी उपस्थित असतानाच आता छगन भुजबळ सुद्धा देवगिरी निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती मिळतेय। आज सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकांचं सत्र हे अगदी काल रात्रीपासून सुरू झालेलं आहे। रात्री सुद्धा प्रमुख नेत्यांची बैठक झाली, त्यामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनेत्रा पवार यांचा समावेश होता। त्यानंतर आजही ही सकाळची बैठक संपन्न होते। त्यानंतर दुपारी 2 वाजता पुन्हा एकदा एक महत्त्वाची बैठक होणार आहे, ज्यामध्ये सुनेत्रा पवार यांना गटनेते करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे आणि त्यापूर्वी पक्षाची महत्त्वाची बैठक होत असतानाच छगन भुजबळ या बैठकीसाठी आता दाखल झालेले आहेत। राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या नेत्यांची ही बैठक होतीये। छगन भुजबळ याच कोर कमिटीच्या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। देवगिरी निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। गेल्या काही काळापासून सध्या जे नेते पोहोचलेले आहेत त्यांच्यामध्ये चर्चेला सुरुवात झालेली असतानाच आता भुजबळ सुद्धा या बैठकीसाठी पोहोचले। देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊयात। देवेंद्र, छगन भुजबळ सुद्धा देवगिरी निवासस्थानी दाखल झालेले आहेत। या बैठकीला सुरू होऊन किती वेळ झाला? तुझ्या देवगिरी बंगल्यावरती वेगवान घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे काही वेळ आधीच देवगिरी बंगल्यावरती सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते। तर आता नुकतेच छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे देखील देवगिरी बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। आपल्याला माहिती आहे की आज सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। तत्पूर्वी आपण बघतोय की राष्ट्रवादी अजित पवार गट जो आहे त्याच्यामध्ये वेगवान घडामोडी घडतात आहे। बैठक सत्र जे आहे ते सुरू झालेलं आहे। सकाळपासून देवगिरी बंगला आहे, वेदनादायक आहे, पण शेवटी भावना महत्त्वाच्या आहेतच, पण त्याच्या पलीकडे जाऊन कर्तव्य सुद्धा फार महत्त्वाचं आहे। आणि दादा सातत्याने काम करत होते। शेवटचा श्वास सुद्धा हा जनतेसाठी घेतलेला आहे आणि ज्या जनतेची सेवा करण्यासाठी ते कामावर जात होते, सभेसाठी जात होते। एक क्षणही स्वतःसाठी कधी न दिलेलं हे नेतृत्व होतं। आज खऱ्या अर्थानं भावनांच्या पलीकडे जाऊन कर्तव्य ही जबाबदारी आपण देतोय। महाराष्ट्र आता खूप आशेने वहिनींकडे पाहतो आणि म्हणून मला असं वाटतं की देशात, राज्यात आतापर्यंत अशा खूप घटना घडल्या की ज्याच्यामध्ये आपण ती जबाबदारी कुटुंबातल्या कोणत्या ना कोणत्या व्यक्तीकडे देऊन खऱ्या अर्थानं जनसेवेची भावना जोपासतो की आपण सगळे खूप भावनिकदृष्ट्या जोडलेला असतो म्हणून आपल्याला असं वाटतं। पण शेवटी महाराष्ट्राचा विचार, ही जनसेवेची भावना आणि खऱ्या अर्थानं आलेली जबाबदारी पेलणं, मला असं वाटतं दादांना हीच आदरांजली असेल। कारण की दादांनी एक क्षणसुद्धा शांत बसले नव्हते किंवा स्वतःसाठी दिला नव्हता। जो काही वेळ आहे तो समाजासाठी दिला होता आणि म्हणून आज जी जबाबदारी घेतली जाते ती गटनेतेपदाची असेल किंवा महाराष्ट्राच्या जनसेवेची असेल तर त्या वहिनी घेतात। आपण म्हणत आहात की भावनांपेक्षा कर्तव्य जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही सगळे सुनेत्रा पवार यांच्यासोबत उभे आहात। मात्र दुसरीकडे बारामतीमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार याच्यासह संपूर्ण पवार कुटुंब त्या ठिकाणी बारामतीमध्ये आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला या सगळ्या संदर्भात कोणतीच कल्पना नाही आहे, आम्हाला कुणी या संदर्भातलं कळवलेलं नाही आहे, आम्ही इथेच आहोत बारामतीमध्ये। मला असं वाटतं की आदरणीय दादांनी 2.5 वर्षापूर्वी जो निर्णय घेतला त्या निर्णयासमवेत पहिल्या दिवसापासून आम्ही सगळेजण आलो। गेल्या 2.5 वर्षाच्या निर्णयामध्ये आम्ही सगळेजण दादांच्या समवेत राहिलो। हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या पक्षामध्ये जे निर्णय झालेले आहेत ते मांडले गेलेले आहेत। मग ते आदरणीय प्रफुल्लभाई असतील, आदरणीय तटकरे साहेब असतील, त्यांनीही मांडलेले आहेत। पण त्यांच्याबरोबर चर्चा झाली नाही झाली, मला असं वाटतं की काही गोष्टी आपल्याला समोर येतीलच, याच्याबाबत आम्हाला कोणती कल्पना नाही। पक्ष म्हणून आजचा जो निर्णय होतो तो पक्ष म्हणून होतो। तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी जास्त घाई केली असं म्हटलं जात आहे। मी मगाशी सांगितलं ना, आता परत सांगते की खऱ्या अर्थानं भावना आणि कर्तव्य एका बाजूला ठेवून आपण सगळं करतोय। भावना बाजूला ठेवून कर्तव्याला प्राधान्य देण्याची जबाबदारी वहिनी। खरं तर त्या माऊलीला सगळ्यात जास्त दुःख जर कोणाला असेल तर त्या माऊलीला असेल। आज ते दुःख खरं पेलण्याची ताकद त्यांना मिळो, पण ते दुःख बाजूला ठेवून दादांनी जी महाराष्ट्राची स्वप्न पाहिली होती, महाराष्ट्राचा कार्यकर्ता दादांकडे ज्या भावनेने पाहत होतं, आज पत्ती नसताना पुढे येऊन आपण ते पेलण्याची जबाबदारी वहिनी दाखवतात। त्याच्यामुळे
तुम्ही मी जास्त चांगलं समजू शकतो की त्या वेदना किती असू शकतात ते. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आपण आज त्यांना साथ देणं फार गरजेचं आहे. अशी अनेक उदाहरणं महाराष्ट्रात आणि देशात आपण पाहिलेले आहेत की खरं ज्योतिबानंतर सावित्रीबाई पुढे येऊन लढली, मी स्वप्न पूर्ण करेल म्हणून. अहिल्यादेवी होळकर पुढे येऊन लढल्या, मी ते स्वप्न पूर्ण करेल म्हणून. आणि आज आम्ही दादांच्या रूपात वहिनींना पाहतो. कार्यकर्त्यांना मोठा संभ्रम निर्माण झाला. कार्यकर्त्यांमध्ये कोणताही संभ्रम नाहीये. गेल्या 2.5 वर्षापूर्वी कार्यकर्ता दादांच्या पाठीशी खूप ठामपणे उभा राहिला होता. तो कार्यकर्ता आज सुद्धा वहिनींच्या रूपामध्ये आम्ही दादांना पाहतोय आणि दादांच्या कामाला पुढे घेऊन जाण्याचा हा वारसा चालवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. आणि म्हणून कार्यकर्ते ठामपणे हे या निर्णयासमवेत आहेत, वहिनींसोबत आहोत. आणि जो मूलमंत्र दादांनी आतापर्यंत जोपासला तो या माध्यमातून आम्ही जोपासण्याचा सुनील प्रयत्न तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी ही सगळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची घाई केली. अशा पद्धतीनं सगळं हे पसरवण्याचं षडयंत्र तर नाही आहे ना, कारण की मला वाटतं आदरणीय साहेब आणि प्रफुल्लभाई पटेल हे आपल्याला ह्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील. पण असं मला मी तेच वारंवार सांगते की महाराष्ट्रात देशात अशी अनेक उदाहरणं घडली की त्याच्यानंतर अगदी काही ठिकाणी 24 तासात शपथविधी घरातल्या कुटुंबियांनी घेतलेले आहेत. कारण की ती एक कर्तव्य भावना असते, ती जनसेवा असते, ती समाजाची गरज असते आणि ते करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत असताना मला असं वाटतं की योग्य निर्णय योग्य विचार करूनच घेतलेले असतात.